आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या भिवंडी तालुक्यातील आण्हे गाव आणि या आण्हे गावातील हे गायकर परिवाराचे आपले सर्वांचे आवडते बाबा कैलासवासी मोतीराम मुकुंद गायकर। बाबांना शनिवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि तिथीप्रमाणे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पाश्चात आमचे राजेश दादा असतील, दीपालीताई असतील, राजश्रीताई असतील, पिंकीताई असतील, गीताताई असतील आणि आमच्या आईसाहेब अर्थात सुनीताई साहेब असतील। त्याचप्रमाणे संपूर्ण हा गायकर परिवार, अपतेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी। बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, आपल्या मुलांवर संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून आज राजेश दादा असतील, आदी करून हा गायकर परिवार असेल, यांचं समाजामध्ये आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं आदर्शयुक्त कार्य पाहायला मिळतंय। समाज कार्य पाहायला मिळतंय, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य पाहायला मिळतंय, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय। हे खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांनी अर्थात मोतीराम बाबांनी विचारांची त्यांच्यासाठी ठेवलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, बरं का, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे। आज जर पाहायला गेलं तर या कलियुगामध्ये पैशाने श्रीमंत असलेली अनेक माणसं आम्हाला पाहायला मिळतात, पण पैशाने श्रीमंत असलेली माणसं सगळीच मनाने श्रीमंत असतात असं नाही। पैशाने श्रीमंत असून जर आम्हाला मनानेही जर श्रीमंत राहायचं असेल तर त्यासाठी आमच्या आई वडिलांचे संस्कारच आमच्यावर चांगल्या प्रकारे लागतात आणि ते संस्कार, ते मार्गदर्शन आज आमचे मोतीराम बाबा करण्यामध्ये काही कमी पडलेले नाहीत। म्हणून तर या ठिकाणी आता आपण हे पुण्यस्मरण साजरं करतोय, आयोजित करतोय आणि बाबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी श्राद्ध विधी झाली। आता ज्ञानदान घडावं, भगवंताचं नामचिंतन घडावं या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आमच्या जीवनाचा समतोल जो आहे ना, तो आमच्या मनावर अवलंबून आहे, बरं का मौली। हा नरदेह भगवंताने जो तुम्हा मला दिलेला आहे, या नरदेहामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक इंद्रिय आहेत, अनेक तत्व या ठिकाणी कार्य करतात। त्या सगळ्या तत्वांमध्ये, त्या सगळ्या इंद्रियांमध्ये विशेष महत्व जर कोणाला असेल तर मनाला महत्व आहे। कारण आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना, मार्गक्रमण करत असताना स्टेरिंग आमची मनाच्या हातात आहे, बरं का। आमच्या या देहाची स्टेरिंग कोणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे। कुठे गाडी न्यायची हे कोणाच्या हातात आहे? देहाला कुठे घेऊन जायचं हे कोणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे। डोळे पाहताना दिसतात पण त्यांना काय पाहायला लावायचं हे कोणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे। तोंड बोलताना दिसतंय पण त्याच्यातून काय बोलवून घ्यायचं हे कोणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे। पाय चालताना, हात काम करताना दिसतात, कान ऐकताना दिसतात, सर्वांगातून प्रत्येक इंद्रियाकडून कोणतं कशा प्रकारचं कार्य करून घ्यायचं ना, हे मनाच्या हातात आहे। म्हणून भगवंत या सृष्टीच्या निर्मितीची ओळख करून देत असताना, ऐका हा, या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीची ओळख करून देताना पक्ष्यांमध्ये मी म्हणजे कोण आहे भगवंत म्हणतात, प्राण्यांमध्ये मी म्हणजे कोण आहे, गीतेमध्ये त्या सगळ्याची ओळख करून भगवंताने दिलेली आहे। पंचभूतांमध्ये जर पाहायला गेलं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचभूतांमध्ये भगवंत म्हणतात आकाश म्हणजे मी आहे, बरं का। कारण चारही भूत सामावून घेण्याचं सामर्थ्य आकाशामध्ये आहे। नवे चारही भूतांची निर्मिती आकाशापासून झालेली आहे। आकाशापासून वायूची निर्मिती झालेली आहे, वायूपासून तेजाची निर्मिती झालेली आहे, तेजापासून आपाची निर्मिती झालेली आहे आणि मग आपापासून पृथ्वीची निर्मिती झालेली आहे। म्हणून भगवंत म्हणतात पंचभूतांमध्ये आकाश म्हणजे मी आहे। या सृष्टीतील सर्व वृक्षांमध्ये मी कोण आहे? अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, भगवंत म्हणतात पिंपळ माझी विभूती आहे, पिंपळ म्हणजे मी आहे। वृक्षांमध्ये मी कोण आहे? पिंपळ। तसं सगळं इंद्रियांमध्ये भगवंत म्हणतात मी कोण आहे? भगवंत स्वतः म्हणतात मनचस्मी इंद्रियांनाम मनचस्मी, इंद्रियांमध्ये मी म्हणजे मन आहे। मग एवढा आम्ही स्मरणात ठेवलो पाहिजे की जर देव म्हणतात, भगवंत म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात मन म्हणजे कोण आहे? मी आहे,
इंद्रियांमध्ये, सर्व इंद्रियांमध्ये जर मन देव आहे, मन भगवान आहे, भगवंत म्हणतात मन मी आहे, तर आम्ही विचार केला पाहिजे ते मन माझं आहे का? देव असणारं मन माझं आहे का? तो विचार आम्ही केला पाहिजे. कारण आमच्या जीवनाचं सगळं जे गती अधोगती, पाप पुण्य, कर्म दुष्कर्म, बुद्धी सद्बुद्धी, गुण अवगुण, हे सगळं आमच्या मनावर अवलंबून आहे, मनावर. आणि म्हणून मनात जर आलं तर माणूस काहीही करू शकतो. एखाद्या लहान मुलाविषयी जर त्याचे आई वडील कधीतरी पाहुण्यांना सांगत असतील ना, तर ते पटकन बोलून जातात, त्याच्या मनात आला ना, बरं का, त्याच्या नादी लागू नका. त्याच्या मनात जर आला ना, आता पुढचं काही सांगायची गरज नाही तुम्हाला, तो काय करू शकतो. आमचं सगळं जे आहे ना ते मनावर डिपेंड आहे, मनावर अवलंबून आहे. कारण मन इंद्रियांचा राजा सांगितलेला आहे जगद्गुरु तुकोबांनी, मन जीवींचा प्रधान सांगितलं आहे जगद्गुरु तुकोबांनी. आणि त्या मनामध्ये परिवर्तन जर झालं तर आम्हीच तो श्री गणेश आहोत अशी ओळख जगद्गुरु तुकोबा म्हणतात. काय करतात, काय ओळख करून देतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. बरं का, आम्ही काय म्हणतोय माहितीये का, ज्याचं मनावर कंट्रोल आहे ना तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. ऐकताय ना, ज्याचं मनावर कंट्रोल आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. ज्याचं मनावर कंट्रोल नाही त्याने 31st ला किती जरी बाटल्या फोडल्या तरी 1 जानेवारीला कुठेतरी पडलेला दिसतो. मनावर कंट्रोल नाही ना. ज्याचं मनावर कंट्रोल नाही ना तो जरी गणपतींमध्ये हारला ना तरी नवरात्र उत्सवामध्ये जाऊन बसतोच तो. काय मनावर कंट्रोल नाही, त्याने जरी खिशातल्या डब्या पुड्या जरी फेकून दिल्या तरी शेजाऱ्यांकडे जाऊन खातोच तो. पण ज्याचं मनावर कंट्रोल आहे ना, ज्याचं मनावर नियंत्रण आहे ना, त्याला बाटल्याही फेकून द्यायची गरज लागत नाही, फोडायची गरज लागत नाही, त्याला पुड्याही फेकून द्यायची गरज लागत नाही. आणि ऐका, त्याला कोणत्याही प्रकारे कुठलाही संकल्प करायची गरज लागत नाही. ज्याचं मनावर कंट्रोल आहे त्याने स्वतःहून जी गोष्ट ठरवली त्या गोष्टीमध्ये तो यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. मनाची ओळख करून देताना कुठेतरी म्हटलेलं आहे, संकल्प विकल्पतेची मन. संकल्प विकल्पतेची मन. तुमच्या चांगल्या गतीलाही कारणीभूत मन आहे आणि आपल्या अधोगतीलाही कारणीभूत कोण आहे, मनच आहे. बरं का, मनात आलं ना तर माणूस देव होऊ शकतो, देवासारखा वागू शकतो, देवाची कर्म करू शकतो. पण मनात जर आलं ना तर तोच माणूस राक्षसासारखा वागायलाही वेळ लागत नाही, नवे नवे राक्षसाचं रूप धारण करायलाही वेळ लागत नाही. मनावर अवलंबून आहे. मनात जर आलं तर तो यशस्वी होऊ शकतो, पण मनात जर आलं तर तो अयशस्वी होत असतो. मनात जर आलं तर तो यश प्राप्त करून घेऊ शकतो, पण मनाला जर वाटलं तर त्या ठिकाणी अपयशी सुद्धा तो होत असतो. म्हणून मयेव मन अदत्स्व, भगवंत म्हणतात मन मला अर्पण करा. बरं का, काय झालं माहितीये का, एक शेतकरी शेतामध्ये काम करून करून सकाळपासून बिचारा मेहनत करत होता. काम करून करून थकलेल्या अवस्थेमध्ये दुपारच्या वेळेला बांधावर असलेल्या एका झाडाखाली बसला आणि तेवढ्यात त्याची पत्नी त्या ठिकाणी ती भाकरी भाजी घेऊन आली. भाकरी भाजी खाल्ली त्याने आणि भाकरी भाजी खाऊन झाल्यानंतर खाल्ल्याबरोबर लगेचच काय झालं, त्या गार सावलीला त्या ठिकाणी त्याला झोप लागली. बरं का, झोप लागली त्याला. झोप लागल्यानंतर झालं काय, आता शेताचं बांध म्हटल्यानंतर त्याला मोठ्यांची बिलं असतात. पावसाळी त्याच्यात मोठे असतात खेकडं, आणि उन्हाळी त्याच्यामध्ये आयत्या बिलात काय म्हणतो ना आपण, आयती बिलं असतात ना ती, नाही का, नागोबा. असा तो दादा झोपलेला असताना, तो शेतकरी दादा झोपलेला असताना त्याच्या एका बाजूने
एक बिलातून साप निघाला. त्या सापाने, बरं का, तुमच्या मनात जे काही आलं असेल तसं काही केलं नाही. तो साप निघाल्यानंतर त्या सापाने काय केलं, त्या दादाच्या अंगाला थोडासा स्पर्श केला. थोडा त्याच्या अंगावरून असा इकडून तिकडे गेला किंवा थोडासा स्पर्श केला. आणि स्पर्श केल्याबरोबर त्यालाही एक स्पर्श जाणवल्यामुळे सापाला तो लगेचच त्या बिलात गेला. पण स्पर्श झाल्याबरोबर दादा जागा झाला. तो शेतकरी दादा जागा झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी बाजूला बघितलं तर दुसऱ्या बिलातून एक उंदीर बाहेर आला होता. आता मला सांगा, त्याला कोणाचा स्पर्श झाला असं वाटलं असेल? ज्याचा स्पर्श झाला तो साप तिथे नव्हता, उंदीर तिथे होता. म्हणून मग त्या शेतकरी दादाने काय विचार केला, रे मस्त झोपलो होतो, चांगली झोप लागली होती, या उंदराने माझी झोप मोड केली. म्हणून त्याने हळूच एक खडा घेतला, उंदराच्या दिशेने भिडकावला आणि काहीतरी बडबडला असेल. तो त्या उंदराकडे पाहून बडबडला असेल रागाने. तो खडा भिडकवल्यानंतर खडा लागला नाही त्या उंदराच्या. उंदीर लगेचच त्या बिलामध्ये गेला. गेल्यानंतर उंदीर तिथेही विचार करायला लागला की मी फक्त बिलाच्या बाहेर आलो, याच्या जवळ पण गेलो नाही, याला काही केलं पण नाही, तरी सुद्धा शेतकरी मला शिव्या देतोय किंवा मला रागाने माझ्याकडे पाहून काहीतरी बोलला आणि खडाही भिरकवला माझ्या दिशेने. थोडा छोटासा दगड मला मारला त्याने. असा विचार केला तर मग पुन्हा तो उंदीर बाहेर आला आणि म्हणे आता मग काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून जाऊन त्या शेतकऱ्याच्या चावा घेतला. पुन्हा एकदा झोपलेला तो शेतकरी, बरे का, त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये चावा घेतला. चावा घेतल्याबरोबर तो उंदीर लगेच बिलात गेला. पण तत्पूर्वी त्या वेळेला तो साप बाहेर आलेला आणि चावा घेतलेला शेतकरी जसा जागा झाला की नाही, तसं त्याच्या डोळ्यामध्ये काय दिसलं त्याला? उंदीर नाही दिसला, आता साप दिसला. आणि साप दिसल्याबरोबर त्याच्या मनाला असं वाटलं की माझ्या जो चावा घेतला तो कोणी? सापाने. सापाचं निरीक्षण केल्यानंतर त्याला कळलं की तो एकदम विषारी साप आहे. हे त्याच्या मनाला कळल्यानंतर, ह्या त्याच्या मनाला पटल्यानंतर तो विचार करायला लागला आणि क्षणात विचार करता करता त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन पडला. तो बेशुद्ध होऊन पडला. तुम्हाला प्रश्न आहे माझा, त्याला बेशुद्ध उंदराने पाडला का? बेशुद्ध उंदराने पाडला त्याला? नाही ना. सापाने पाडला का? बेशुद्ध कोणी पाडला त्याच्या? सापाने तर स्पर्श पण केला नाही त्याला. आता कोणी पाडला त्याला बेशुद्ध? मनाने त्याच्या मनामध्ये आलं साप चावला. साप चावला म्हणजे विषारी आहे, विषारी आहे म्हणजे ते विष मला चढणार, आता मी मरणार, सगळ्या क्रिया होण्याच्या आधी तो बेशुद्ध पडला. तसं आमचं सुद्धा जगणं वागणं जे आहे ना, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या कोणावर अवलंबून आहेत? मनावर. एखादी चांगली गोष्ट करायची मनामध्ये आली आणि त्याचं स्मरण ठेवून जर आम्ही वाटचाल केली, जर मन सदृढ असेल तर आम्ही चांगल्या प्रकारे परमार्थ करू शकतो, देवाचं कार्य करू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो. पण मन जर अशक्त असेल तर काहीही घडू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. शरीराने सशक्त असलेल्या माणसांकडूनच परमार्थ घडतो असं नाही. ऐका, शरीराने सशक्त असलेल्या माणसांकडूनच देवाचं नामस्मरण घडते, तीर्थयात्रा घडते असं नाही. तर मनाने सशक्त जी माणसं आहेत ना, बरं का, शरीराने असून सुद्धा जी मनाने सशक्त आहेत ना, त्यांच्याकडून परमार्थ घडत असतो, देवाचं कार्य घडत असतोय, देवाचं नामस्मरण घडत असतोय. ऐका, शरीराने सशक्त होण्यासाठी आम्हाला बरीच साधनं आहेत. शरीराने सशक्त जर व्हायचं असेल तर आम्हाला व्यायाम आहे, नाही का, जिमला काहीतरी जातात ना, नाही का, त्याच्यानंतर अजून जरा व्यवस्थित बॉडी बिडी दिसावी म्हणून काही प्रोटीन वगैरे काहीतरी घेतलं जातंय, काहीतरी अजून काय 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 घेतलं जातंय, नाही का, अजून काय 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 घेतलं जातंय. शरीराने सशक्त होण्यासाठी आहार आहे आम्हाला. ऐकताय ना? आहार आहे. नुसता व्यायाम करतोय, जिमला जातोय आणि घरी आल्यानंतर लायांची भेळ खातोय. लाया पौष्टिक असतात का? तब्येत होते का माणसाची? लाया म्हणजे आम्ही स्टेशनला घेतलेल्या टाइमपास भेळ आहे. आमच्या शरीराला पौष्टिकता मिळावी म्हणून किंवा काही विटॅमिन्स चांगले मिळावे म्हणून नाहीत, टाइमपास. आता व्यायाम करतोय,
जिमला जातोय पण लाह्या कुरमुऱ्या खात असेल तर त्या जिमचा परिणाम, त्या व्यायामाचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसणार नाही. तसं आम्ही नामस्मरण करतोय, आम्ही ग्रंथ वाचन करतोय, पण चांगल्या विचारांचा, चांगल्या कर्माचा, चांगल्या गुणांचा आहार जर मनाला नसेल ना तर ते मन दिवसेंदिवस अशक्त होत जाते, अशक्त होत जात आहे. शरीराच्या सशक्तीकरणासाठी जसा आहार महत्वाचा आहे आणि व्यायाम महत्वाचा आहे ना, तसं मनाच्या सशक्तीकरणासाठी आम्हाला देवपूजेची गरज आहेच आहे, पण प्रवचन श्रवणाची गरज आहे, कीर्तन श्रवणाची गरज आहे. कारण ज्या वेळेला आम्हाला ते विचार श्रवणाला मिळतात ना, त्यावेळेला मनाकडे सशक्तीपणा म्हणजे एक धर्म कार्य करण्याची स्फूर्ती निर्माण होत असते, देव कार्य करण्याची स्फूर्ती निर्माण होत असते. आणि म्हणून आम्ही मनाने श्रवण करायचं आहे, आम्ही मनाने देवपूजा करायची आहे, आम्ही मनाने नामस्मरण करायचंय. काय करायचंय? त्याला ते काम लावून द्यायचंय. कोणाला? मनाला. तुम्हाला कधीतरी अनुभव आला असेल, एखाद्याला ज्या वेळेला मानसिक आजार होतो, मानसिक त्रास, तो एक्सरे मध्ये दिसत नाही बरं का माऊली, एक्सरे मध्ये दिसत नाही, सोनोग्राफी मध्ये दिसत नाही, सिटी स्कॅन मध्ये दिसत नाही, MRI मध्ये दिसत नाही, कुठल्याच मशीन मध्ये दिसत नाही. खरंय की खोटं आहे? डॉक्टर हैराण होतात. या ताईला, या दादाला सगळ्या गोळ्या दिल्या, सगळी औषधं दिली, काही इफेक्ट नाही, काही फरक पडत नाही. मग मानसिक आजार आहे, मनाचा आजार आहे. मानसिक म्हणजे मनाचा आजार आहे. आणि मनाचा आजार झालेल्या माणसांची काळजी घ्यायला सांगतात डॉक्टर लोक. काय म्हणतात? याला एकट्याला ठेवू नका. म्हणजे मन एकटं पडलं की काय आठवण करील आणि काय त्याच्या मनात येईल सांगू शकत नाही. मनात काही येऊ नये म्हणून डॉक्टर काय सांगतात? त्याच्याशी बोलत राहा, त्याच्याशी संवाद साधत राहा, त्याला अधूनमधून काहीतरी विचारत राहा, त्याची काळजी घ्या, त्याला एकटं ठेवू नका. कारण मनाला एकटं ठेवलं ना, मनाला एकटं ठेवलं ना, त्याला 2 ग्रह लगेच कोपले जातात त्याच्यावर. बरं का? ऐका आता व्यवस्थित. एकूण ग्रह किती आहेत? 9 ग्रह ना. सूर्य, चंद्र, रवी, सोम, भौम, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. मानसिक त्रास ज्याला झालेला असतो ना, त्याच्याकडे हे 2 ग्रह, दोन पैकी एक तर कोपलेलाच असतो त्याच्यावर. बरं का? 2 पैकी एक कोपलेलाच असतो. आता जरा व्यवस्थित श्रवण करा. काय? माणसाला बर्बाद करणारे, उद्ध्वस्त करणारे अनेक विषय आहेत. त्यापैकी 2 मुख्य विषय असे आहेत की एकदा काय त्यांनी माणसाच्या, महिलेच्या किंवा पुरुषाच्या मनामध्ये घर केलं की त्याला बर्बाद, उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. त्यापैकी एक संशय आणि दुसरी चिंता. एक संशय आणि चिंता. हत्ती खूप मोठा असतो काका, ठाकरे काका. हत्ती बलाढ्य असतो, त्याच्याकडे भरपूर बळ असतंय, पण एवढीशी मुंगी जर त्याच्या कानात गेली ना तर मरणदायी यातना त्याला सहन करावे लागतात. खरंय की खोटं आहे? माणूस किती जरी ज्ञानी असेल, कितीही पंडित असू द्या, कितीही कसाही असू द्या, संशय रूपी मुंगी जर त्याच्या मनामध्ये प्रवेश केला तर घरदार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. ताई, एखाद्या महिलेच्या मनामध्ये जर संशयाने प्रवेश केला ना तर आयुष्यच नव्हे, संसारच नव्हे, सगळं बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे 2 ग्रह त्याला कोपले जातात. एक म्हणजे संशय आणि दुसरी म्हणजे चिंता. राहू आणि केतू एकापासूनच निर्माण झालेले 2. एकाला धड नाही म्हणजे ते धडच नाही. आता अजून याच्या पलीकडे काही सांगायला पाहिजे का? एकाला धड नाही, आपण बोलतो ना, ते काय धड आहे का? धडच नाही. आणि दुसऱ्याला डोकं नाही, शिर नाही. मला सांगा, एकदा माणसाकडे चिंता आली, चिंताग्रस्त माणूस झाला की तो काय पकडून राहतोय बरं? चिंताग्रस्त झालेला माणूस डोकंच पकडून राहतोय ना. तो कशाचा विचार करतो बरं? फक्त डोक्याचाच विचार करतो ना दादा. डोकं धरून बसतो की नाही चिंताग्रस्त झालेला माणूस? डोक्याचाच विचार करतो, डोका धरून बसतोय तो. बरं का?
तो धडाचा वापरच करत नाही बरं का. निर्जीवाला जाळते तिला चिता म्हणतात. निर्जीवाला जाळते मेलेल्या माणसाला तिला चिता म्हणतात. आणि माणूस सजीव असून जिवंत असून सुद्धा माणसाला जाळते ना तिला चिंता म्हणतात. चिंता बरं का. आणि दुसरा संशय. संशय हा असा आहे की एकदा त्याने एखाद्या देहामध्ये प्रवेश केला की त्या ठिकाणी डोक्याचा वापर करतच नाही, धडाचाच वापर करते. डोक्याचा वापर नाही करत तिथे. आणि बोलता बोलता बोलते सुद्धा. त्यांना त्या गुपचूप मी तासन तास फोनवर बोलताना बघितलं ना, तिथून माझा डोकाच काम करत नाही, मग धडच काम करतोय नुसतं. किंवा तो पुरुष त्या महिलेला कधीतरी कोणाशी गुपचूप बोलताना बघितलं ना त्याने की लगेच त्याच्याकडे संशयाची पालचूक फुटते आणि मग तो बोलतोय आता माझं डोकं काम करत नाही, डोकं काम करत नाही. बरं का. साधं उदाहरण आहे बघा, अगदी साधं उदाहरण आहे. संसारामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेला असं वाटतंय मला 3 वेळचं जेवायला मिळतंय ना, 2च वेळचं मिळालं तरी चालेल, फक्त माझ्या पतीने माझ्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. प्रत्येक महिलेची अपेक्षा असते की नाही मामावली. प्रत्येक महिलेला वाटतंय की नाही नको मला सोनं नाणं, नको मला महागडे कपडे, फक्त माझ्या पतीने माझ्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. प्रत्येक महिलेची हीच अपेक्षा असते. तशी प्रत्येक पुरुषाची हीच अपेक्षा असते की माझ्या संसारामध्ये माझ्या श्रीने माझ्याशी एकनिष्ठ राहिला पाहिजे. अरे मग संसारात जर आमच्याकडे असा विचार आहे की महिलेला वाटतंय पुरुषाने एकनिष्ठ राहिला पाहिजे, पुरुषाला वाटतंय महिलेने एकनिष्ठ राहिला पाहिजे, मग ज्या देवाची आम्ही प्रार्थना करतोय, ज्या देवाची आम्ही पूजा करतोय, ज्या देवाचं आम्ही नामस्मरण करतोय, त्या देवाला वाटू नये का माझ्या भक्ताने माझ्या सेवेशी एकनिष्ठ राहावं, एकनिष्ठ असावं, वाटू नये का. आणि मग त्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी एक निष्ठेने श्रद्धेने विश्वासाने जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी भगवंत म्हणतात तुम्ही मन मला अर्पण करा. मयेव मन अदत्स्व, मन मला अर्पण करा. कारण का माहितीये का, मन इंद्रियांचा राजा. मन कोण आहे? इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा आहे बरं का. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. बरं का. मन राजा आहे आणि आपल्याला तर ती म्हण माहितीच आहे, राजा बोल आणि दलाला, असंच काहीतरी आहे ना ते. राजा तशी प्रजा, नाही का. यथा राजा तथा प्रजा, जसा राजा तशी प्रजा. मग सगळ्या इंद्रियांचा राजा जर मन आहे तर तो मन आपण विचारलं पाहिजे मनाला, आपल्या आपणच खरंच राजाच आहे का, खरंच राजाच आहे का. कारण राजा कधी भीक मागत नाही. कल्पना करा फक्त, कधीतरी राजा असा भीक मागताना दिसला तर आपल्या मनाला पटेल का ते? पटेल? अधर्म करणारे राजे राहिले नाहीत, अनितीने वागणारे राजे राहिले नाहीत. राहिले? नाही राहिले. राजा म्हटल्यानंतर धर्माचरण करणारा पाहिजे, नीतीने वागणारा पाहिजे, नीतीने जगणारा पाहिजे, प्रजेची सेवा करणारा पाहिजे. आधी प्रजेचा विचार करणार, मग स्वतःचा विचार करणार. बरं का. असे राजे कमी, असे राजे कमी. बघू आपण पुढे कोण होते किंवा काय आहेत ते. महत्वाचा विषय काय माहितीये का, राजा तशी प्रजा. आता राजा जर समाधानी असेल, सुखी असेल तर प्रजाही तशीच असेल ना, बरोबर आहे की नाही. तसं आमचं मन जसं असेल ना तशी इंद्रिय असतात. आमच्या इंद्रियांकडून कुठली कर्म घडतात ना, जसं मन असेल त्या पद्धतीने कर्म घडत असतात. मन कुठे बसतंय, मन कोणाच्या जोडीला बसतंय, मनाला संगत कोणाची आहे, याच्यावर सगळे विचार, याच्यावर सगळी कर्म, याच्यावर सगळे गुण, आमचं जगणं बघणं त्याच्यावर अवलंबून आहे. बरं का. सगळे विचार याच्यावर अवलंबून आहे. एक वेळ माणसाने बिना मित्राचं राहावं, कळतंय का.
आम्हाला व्यसनाधीन करणारे, व्यसन करायला लावणारे, नको तो नाद लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ ठेवा, जे जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा सांगतील आम्हाला, त्यांचं चरित्र आणि त्यांचं वाङ्मय आम्हाला शिकवितील, चांगलं मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे मोजके मित्र असलेले बरे. बरं का? भाऊ जर अधर्म करत असेल, अधर्माने वागत असेल, अनितीने जर वागत असेल, ऐका, भाऊ जर अधर्म करत असेल, अनितीने वागत असेल, अधर्म जर करत असेल, अन्याय जर करत असेल, अन्यायाने जर वागत असेल, तर बिभीषणासारखं श्रीरामाच्याच संगतीला राहिलेलं बरं. बापाला जर देवाच्या नावाची अलर्जी असेल, ऐका, बापाला जर देवाच्या नावाची अलर्जी असेल, नारायण नाव घेतल्यानंतर जर त्याच्या अंगाची लाई लाई होत असेल, तळपायाच्या मस्तकाला जात असेल, तर त्या ठिकाणी भक्त प्रल्हादासारखंच राहिलेलं बरं. भक्त प्रल्हादासारखंच राहिलेलं बरं. बरं का? आणि म्हणून